बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईमध्ये बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी आणखी एक प्रकरण हे समोर आले। या प्रकरणी कारवाईला सुरुवात झालेली आहे। आधी नागपुरामध्ये ही सर्व प्रकरणं समोर आली होती आणि त्यानंतर आता नवी मुंबईमध्ये सुद्धा प्रकरण समोर आलेलं आहे। अलिबागमधील शिक्षण संस्थेसंदर्भात ही बातमी समोर येते। शासनाचं 1.5 कोटीचं अनुदान लाटल्याचं समोर आलंय। वाशी पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 84/2026 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये फिर्यादी राजेंद्र माणिक आहिरे, विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी आमच्याकडे तक्रार दिली। तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही अगोदर प्रथमतः चौकशी केली आणि चौकशी करून त्याच्यामध्ये सकृतदर्शनी गुन्ह्याचं दिसत असल्याने त्याची परवानगी घेऊन आम्ही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे। त्यामध्ये आतापर्यंत जे नमूद केलेले आहेत तक्रारदारांनी 19 आरोपींचा उल्लेख केलेला आहे। त्या संबंधी आता आम्ही पुढील तपास करत आहोत। अधिक माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडलेली आहेत। कविता, खरं तर नागपूरमधून या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली होती। अनेक प्रकरणं नागपुरातून समोर येत होती। आता ही कीड नवी मुंबईत सुद्धा लागलेली आहे। काय नेमके अपडेट आहे आणि कशा प्रकारे कारवाई सुरू झाली आहे? नक्कीच जगदीश, बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शालार्थ आयडी बनवण्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघड झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। तब्बल 1,24,69,000 रुपये अनुदान लाटल्याचा प्रकार जो आहे तो उघड झालेला आहे। माजी मुंबई शिक्षण मंडळ विभागीय आयुक्त आणि त्यांच्यासह 5 शिक्षकांवरती 5 शिक्षक आणि त्याचबरोबर 19 जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये अलिबाग येथील जनता शिक्षक प्रसारण मंडळाचे 4 तर खोपोली तालुक्यातील केएमसी शिक्षण संस्थेचा 1 शिक्षक अशा 5 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र वापरून जे आहे हे अनुदान लाटलेलं आपल्याला पाहायला भेटते। आणि या विरोधात जे आहे ते शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी जे आहे तो वाशी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि वाशी पोलीस जो आहे तो या प्रकरणाचा अधिक तपास करताना आपल्याला पाहायला भेटत आहे। जगदीश, धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल।